नमस्कार मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंकमालिकेचा भाग दुसरा पाहणार आहोत। यापूर्वीचा आपला भाग पहिला झालेला आहे। तर अंकमालिका पाहत असताना वर्गसंख्या, घनसंख्या, मूळ संख्या आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्लस मायनस यामध्ये ही लॉजिक लावणं गरजेचं असतं, त्यामध्ये फरक सुद्धा काढणं गरजेचं असतं। हे पहिल्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण तुम्हाला सांगितलेलं होतं। तर पहा मित्रांनो, आजच्या आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 6 पासून समोरचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, 6 पासून समोरचे प्रश्न पाहत असताना आता तुम्हाला हे जे काही 3 रकाने दिसत आहे याचा अर्थ काय होतो, तर मित्रांनो हे 3 आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत। तर याचा अर्थ पहा, हे प्रश्न बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कन्फ्यूज करतात आणि या ठिकाणी आपला एक हातचा मार्क या ठिकाणी जातो। तर हे प्रश्न अतिशय सोपे प्रश्न असतात मित्रांनो। ज्यावेळेस तुम्हाला 3 रिकाम्या जागा दिल्या जातात त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, 2-2चा फरक पहा। सर्वप्रथम काय म्हणतो लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला ह्या 3 रिकाम्या जागा दिल्या, ह्या 3 रिकाम्या जागा दिल्या असते त्याच्यानंतर हा जो काय अंक आहे, हा अंक हे 2 अंक सोडून या ठिकाणी पुढचा अंक असणार असतो। त्याच्यानंतर याच्यानंतरचा जो काय अंक आहे हा 2 अंक सोडून समोरचा अंक असतो, म्हणजे 2-2 मालिका सोडून या ठिकाणी एक मालिका तयार झालेली असते। आता कशी तर या ठिकाणी मालिका पहा, आता या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही 1 च्या नंतर 2, 2 च्या नंतर 1, 1 च्या नंतर 2, 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 6, 6 च्या नंतर 5, 5 च्या नंतर 4। आता तुम्ही याचं लॉजिक जर लावलं तर मित्रांनो तुम्हाला लॉजिक बिलकुल यामध्ये लागणार नाही। तुम्हाला यामध्ये लॉजिक बिलकुल लागणार नाही, फक्त तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार, असं आल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, तर हे आल्याच्या नंतर आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, 2 अंक सोडून आपल्याला 1 अंक घ्यायचा। म्हणजे पहा, 1 च्या नंतर आपण 2 सोडूयात, आला 2, 2 च्या नंतर परत 2 सोडूयात, आला 3, 3 च्या नंतर मित्रांनो परत 2 सोडूयात, आला 4, म्हणजे 1 2 3 4। आता 4 च्या नंतर परत 2 सोडूयात, इथे येणार मित्रांनो 5, म्हणजे शेवटी 5 असलेला पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। तर सर्वप्रथम पहा, पर्यायाकडे गेल्याच्या नंतर पहिला पर्याय कटला, दुसरा सुद्धा कटला आणि तिसरा सुद्धा कटला, राहिला एकमेव पर्याय ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3। तर अशा स्वरूपामध्ये ऑप्शन क्रमांक 3 याचा आन्सर येणार आहे, परंतु मी संपूर्ण तुम्हाला सोडून या ठिकाणी दाखवणार आहे, कारण की आपल्याला शिकायचे। परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला कसं करायचं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगते। परीक्षेमध्ये शेवटचा जर 5 असेल तर या ठिकाणी पर्यायामध्ये शेवटचा 5 कितीमध्ये, फक्त 1 मध्ये, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे। तरी सुद्धा आपण संपूर्ण काढून पाहूयात। आता 5 कसा आला हे तुम्हाला कळालेलं असेल, ठीक आहे। आता 5 कसा आला कळालं तर आता आपण काय करूयात, बाकीचे दुसरे पाहूयात। आता पहा, 1 झाला होता, आता आपला 2, 2 च्या नंतर 2 सोडून द्या, 2 च्या नंतर 2 सोडून दिले आले 4, 4 च्या नंतर 2 सोडून दिले आले 6, 6 च्या नंतर 2 सोडून दिले, इथं किती आले मित्रांनो, 6 आणि 2 या ठिकाणी आले 8। म्हणजे 8 न स्टार्टिंग कुठे आहे, तर 8 न स्टार्टिंग असणारे या ठिकाणी 3 आहेत, म्हणून या ठिकाणी पहा पहिले तर आपले कटलेच होते, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे। त्याच्यानंतर पहा, आता 8 कसा आला हे तुम्हाला कळालं। आता परत 1 पासून सुरुवात होणार। आता परत हे जे काही पहा, 1 कटला, त्याच्यानंतर हा 2 सुद्धा कटला। आता काय करायचं आपल्याला, 1 पासून सुरुवात करायची। पहा, 1 च्या नंतर 2 सोडून दिले, 1 च्या नंतर 2 सोडून दिले 3 आला, 3 च्या नंतर 2 सोडून दिले 5 आला, 5 च्या नंतर 2 सोडून दिले किती आला, तर 5 च्या नंतर 2 सोडून दिल्याच्या नंतर येथे मित्रांनो या ठिकाणी पहा, 5 च्या नंतर 2 सोडले म्हणजे 1 3 5 आणि 7, म्हणजेच आपलं काय आलं 8 7 आणि 5 ही मालिका, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। अशा प्रकारामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे। लक्षात ठेवा, 3 रिकाम्या जागा जर समोर दिसल्याच्या नंतर तुम्हाला मालिका सलग पाहिजे नसून मालिकेमध्ये 2-2 अंक सोडून तुम्हाला या ठिकाणी मालिका चेक करायची आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। अशा स्वरूपामध्ये प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात आणि हे प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करतात, ठीक आहे। तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। त्याच्यानंतर 7वा प्रश्न पहा, 3, 3 च्या नंतर 10, 10 च्या नंतर 29, 29 च्या नंतर 66, 66 च्या नंतर काय असेल। आता जर तुम्ही निरीक्षण व्यवस्थित जर केलं या संख्येचं, पहा 3 च्या नंतर डायरेक्ट 10 आहे, 10 च्या नंतर 29 आहे, 29 च्या नंतर 66 आहे। ज्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट संख्या वाढतात त्यावेळेस तुम्हाला पहिलं लॉजिक काय लावायचं, ही संख्या वर्गमूळामध्ये आहे की संख्या एकमेकाच्या पटीत आहेत हे पाहायचं आहे। त्याच्यानंतर ही संख्या कुठल्या संख्येचा घन आहे का, घनामधून 1 प्लस केला 2 मायनस केला, किंवा अशा स्वरूपाचं काही कंडिशन आहे का की काय प्लस मायनस केलेलं आहे का घनामध्ये, हे आपल्याला सर्वप्रथम चेक करायचं आहे। आता मित्रांनो या ठिकाणी 3 दिलेलं आहे, 3 च्या नंतर डायरेक्ट आपल्याला 10 दिलेलं आहे, 10 च्या नंतर डायरेक्ट 29 दिलेलं आहे, म्हणजे याच्यामधला फरक तर आपण काढू शकत नाहीत, कारण की फरकाचं लॉजिक यामध्ये लागणारच नाही। डायरेक्ट जर संख्या वाढत असतील तर फरक कधीही पाहायचा नाही। लक्षात ठेवा, विनाकारण वेळ घालायचा नाही। त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट संख्या वाढत असतील त्यावेळेस तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे घनसंख्या। काय करायची, घनसंख्या आणि पटीतली संख्या हे लक्षात ठेवायची। आता या ठिकाणी जर पाहिलं तर 3, 3 च्या नंतर जर पाहिलं तर 10, 10 च्या नंतर 29, 29 च्या नंतर 66। आता काय करायचं, थोडंसं दिमाग चालवा। पहा, 1 चा घन आपण करूयात। 1 चा घन किती असतो मित्रांनो, 1 चा घन जर केला त्यामध्ये जर आपण 2 मिळवले तर मित्रांनो येते आपलं 3,
त्याच्यानंतर आपण 1च्या नंतर आता 2चा घन करूयात. 2चा घन किती येतो मित्रांनो 8. त्यामध्ये आपण 2 मिळूयात. झाले मित्रांनो 10. समोर सुद्धा 10 दिलेले. 2च्या नंतर 3चा घन पहा. 3चा घन येतो 27. 27 मध्ये आपण 2 मिळूयात. झाले मित्रांनो या ठिकाणी 27 आणि 2 झाले 29. या ठिकाणी 29 दिलेले. आता 3च्या नंतर 4चा घन घ्या. 4चा घन किती असतो मित्रांनो 4चा घन असतो 64. 64 मध्ये आपण काय करूयात 64 मध्ये आपण 2 मिळूयात. झाले मित्रांनो 66. मग 1चा घन 2चा घन 3चा घन 4चा घन आता 5चा घन येईल. बरोबर आहे ना, कारण की सिरियल मालिका चालली 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 4, 4च्या नंतर 5. तर 5चा घन किती आहे मित्रांनो 5चा घन या ठिकाणी 125. घनसंख्या मूळ संख्या कशा पाठ करायच्या मी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये सांगितलेलं होतं. पहिले जो काही व्हिडिओ होते ते व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यानंतर 125 मध्ये आपल्याला काय 2 प्लस करायचे म्हणजे किती येणार मित्रांनो 127 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन कितीमध्ये पहा 127. ऑप्शन पहिल्या 1 मध्ये नाही, 2 मध्ये नाही, 3 मध्ये नाही, म्हणजे 4 मध्ये असणार. म्हणजे 127 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. 6च्या नंतर पहा 12, 12च्या नंतर 36, 36च्या नंतर 144. आता ही जर संख्या जर तुम्ही व्यवस्थित जर निरीक्षण जर केलं तर पहा कुठल्या तरी पटीत संख्या तुम्हाला दिसत आहे. कशा दिसत आहेत पहा. 6 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर किती येतं मित्रांनो 6 गुणाकारामध्ये 2 करा येतं मित्रांनो 12. कारण की 6च्या नंतर 12 झाले म्हणजे 6ची दुप्पट केली झाली 12. 12च्या नंतर 36 झाला. याचा अर्थ मित्रांनो 12 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर 12 त्रिक येते 36. म्हणजे दुप्पट, तिप्पट, 4 पट अशा संख्या वाढत आहेत. आता 36ची आपल्याला 4 पट करावी लागणार आहे. 36ची 4 पट आपण करून पाहूयात पुढची संख्या येते का. 36ची 6 पट जर केली 4 पट जर केली तर 5 4 सक 24, 24ला 4 हातचे आले मित्रांनो 2. त्याच्यानंतर 4 त्रिक 12, 12 आणि 2 14 आलं मित्रांनो 144. म्हणजे दुप्पट, तिप्पट, 4 पट आता आपल्याला करायची 5 पट. मात्र कोण्या संख्येची 5 पट करायची 144ची 5 पट करायची. आता 144ची 5 पट का केली तर पहा 6ची दुप्पट आली 12 म्हणजेच 12ची तिप्पट केली म्हणजे जी संख्या येते त्याची तिप्पट केली. म्हणजे पहा 6ची दुप्पट आली 12. मग 12ची तिप्पट या ठिकाणी पहा या ठिकाणी आलं 12. 12ची तिप्पट आली 36. मग या ठिकाणी 36 घेतला. 36ची 4 पट केली. 36ची 4 पट 144. मग 144ची 5 पट करूयात. तर पहा 5 चोक 20, 20ला 0 हातचे आले मित्रांनो 2. त्याच्यानंतर 5 चोक 20, 20 आणि 2 22, 22ला 2 हातचे आले मित्रांनो 2. त्याच्यानंतर 5 1 5, 5 आणि 2 7 म्हणजे 720 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 144ची 5 पट जर केली तर ती येते 720. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर पहा 2च्या नंतर 5 झाला. 5च्या नंतर 13, 13च्या नंतर 36. आता याचं उत्तर काय असेल. थोडंसं डोकं चालवा. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. 2 झाला. 2च्या नंतर 5 झाला. पहा मित्रांनो या ठिकाणी 2, 2च्या नंतर 5 झाला. 5च्या नंतर मित्रांनो 13 झाला. 13च्या नंतर डायरेक्ट 36 झाला. आता या संख्येचं निरीक्षण जर केलं तर याचा फरक आपण काढून पाहूयात. पहा 2 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे 3चा फरक आहे. 5 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे 8चा फरक आहे. 8 आणि 36 मध्ये कितीचा फरक आहे 3 आणि 3 मधून 2 गेला राहिला 23चा फरक आहे. या दोघांमध्ये जर फरक जर पाहिला तर कितीचा फरक आहे 5चा फरक आहे. या दोघांमध्ये जर फरक जर पाहिला तर कितीचा फरक पहा मित्रांनो. आता 13 मधून 8 गेला. 13 मधून 8 गेला त्यानंतर किती राहतात 5 राहतात. आणि हा एक 15चा फरक आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा 5 1 5, 5 त्रिक 15 या ठिकाणी येत आहे. परंतु या ठिकाणी 2च्या नंतर 5 आहे, 5च्या नंतर 13 आहे आणि 13च्या नंतर डायरेक्ट 36 आहे. मग आता याचं लॉजिक लावायचं कसं थोडंसं लक्ष द्या. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार पहा. आता थोडंसं लक्ष तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. तर हा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ट्राय केला असेल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. कारण की आपला दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ आणि तुम्हाला ट्राय करणं हे गरजेचं असणार आहे. कारण की पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं तो कशा स्वरूपामध्ये संख्या दुप्पट तिप्पट देतात त्याच्यामधून 1 2 3 अशा स्वरूपामध्ये मायनस केलं जातं हे तुम्हाला मी पूर्वी सांगितलेलं होतं. त्यामुळे ते सुद्धा लॉजिक तुम्हाला या ठिकाणी लावायचे. ह्या संख्या जर पाहिल्यात कुठल्याही वर्गसंख्येच्या जवळ ही संख्या नाही आहे. त्याच्यानंतर दुप्पट तिप्पट जर केली तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. आता दुप्पट तिप्पट जर केली तर पहा 2चा जर आपल्याला 5 करायचा असेल तर 2ची आपण दुप्पट करूयात. 2ची दुप्पट जर केली तर ते मित्रांनो या ठिकाणी 2 2 4 मात्र समोर 5 दिला म्हणून यामध्ये 1 प्लस करूया. झाला मित्रांनो 5. त्याच्यानंतर 5 दिलेले 5ची दुप्पट करूया. 5 2 10, 5 2 10 आणि समोर 13 आहे म्हणून या ठिकाणी 3 मिळूयात. म्हणजे 1 मिळवला 3 मिळवला. आता म्हणजे विषम संख्या मिळवून पाहूयात. झाला मित्रांनो या ठिकाणी 13.
आता 13ची सुद्धा आपल्याला काय करायची, दुप्पट करायची. 13 दोन्ही मित्रांनो 26. मग 26 झाल्याच्या नंतर पहा 13 दोन्ही 26. आता इथे 1 मिळवला, 3 मिळवला, आता 5 मिळवून पाहूया. 26 मध्ये जर आपण 5 मिळवले तर ते येते मित्रांनो 31. मात्र समोर काय दिले 36. म्हणजे हे सुद्धा लॉजिक आपल्याला या ठिकाणी लावता येणार नाही. ठीक आहे. म्हणजे एखाद्या संख्येची दुप्पट केली त्यामध्ये 1 2 5 अशा स्वरूपामध्ये संख्या जर मिळाल्या तर त्यामध्ये त्याचं सुद्धा लॉजिक आपल्याला लागत नाही, कारण की 31 आला आणि या ठिकाणी 36 दिलेले. म्हणजे याचं लॉजिक दुसरंच असणार आहे. तर दुसरं लॉजिक काय असणार, तर आता थोडंसं डोकं चालवा. आता काय करायचं, आता आपण या संख्येची दुप्पट केली त्यामध्ये +1 1 3 5 मिळवलं तर पुढची संख्या येत नाही. मग आता या संख्येची तिप्पट करून पाहूयात. म्हणजे 2 गुणाकारामध्ये 3 करा. 2 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर 3 2 येते मित्रांनो 6. मात्र आपल्याला 5 दिलेले. मग आता 6चे 5 करायचे असतील आपण 1 मायनस करून पाहूयात. 1 मायनस केला तर येते मित्रांनो 5. आपण संख्येची तिप्पट करतो त्यामधून 1 मायनस केला. त्याच्यानंतर आपल्याला कोणता आला, 5 आला. मग 5 परत घेऊयात. 5ची तिप्पट करूयात. 5ची तिप्पट करा मित्रांनो. 5 1 5 5 2 10 5 3 15 आली. मग 15 आली तर समोरची संख्या आपल्याला 13 दिलेली आहे, म्हणून या ठिकाणी आपण 2 मायनस करूयात. झालं मित्रांनो या ठिकाणी 13. मग 13ची तिप्पट करा. 13 गुणाकारामध्ये 3 करा. 13 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर 13 39. आता त्या ठिकाणी 1 मायनस केला, 2 मायनस केला. आता आपण 3 मायनस करूयात. 3 मायनस केल्याच्या नंतर येतं मित्रांनो या ठिकाणी 36. समोरची संख्या दिली आपल्याला 36. मग आता 36ची तिप्पट करूयात. 36 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर येतं मित्रांनो या ठिकाणी 3 × 18 म्हणजे 108 येणार. या प्रश्नाचं उत्तर 108. आता 108 मधून आपल्याला काय करायचं, 1 मायनस केला, 2 मायनस केला, 3 मायनस केला. आता आपल्याला 4 मायनस करावे लागतील, कारण की पहिल्या संख्येमधून 1 मायनस केला. पहिल्या संख्येची तिप्पट केली त्यामधून 1 मायनस केला. दुसऱ्या संख्येची तिप्पट केली त्यामधून 2 मायनस केला. तिसऱ्या संख्येची तिप्पट केली त्यामधून 3 मायनस केला. चौथ्या संख्येची तिप्पट करूया त्यामधून 4 मायनस करूया. 4 मायनस जर केला तर येते मित्रांनो या ठिकाणी 104. 104 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा मित्रांनो, हा प्रश्न कशा स्वरूपामध्ये आपल्याला सॉल्व करायचा होता ते आता तुम्हाला समजलं असेल. म्हणजे संख्येची दुप्पट केली, तिप्पट केली, त्यामधून 1 प्लस केला, 1 मायनस केला, अशा स्वरूपामध्ये जशा स्वरूपामध्ये कंडिशन असेल तसं तुम्हाला ते करावं लागणार आहे. ठीक आहे. तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचं गणित पाहता. 10 नंबरचं गणित आपल्याला काय दिले, 20 20च्या नंतर 25 25च्या नंतर 31 31च्या नंतर 38. पहा 20 25 31 38. आता या ठिकाणी जर संख्या जर निरीक्षण जर केलं तर कदाचित मित्रांनो ह्या संख्या विशिष्ट क्रमांकाने वाढताना आपल्याला दिसतात. कारण की पहा 20च्या नंतर 25 झाला म्हणजे 5 वाढला. 25च्या नंतर 31 झाला म्हणजे 6 वाढला. 31च्या नंतर 38 झाला म्हणजे 7 वाढला. म्हणजे या ठिकाणी 2 2 या ठिकाणी 5चा 6 6चा 7 7चा आता 8 होणार. म्हणजे 8 जर या ठिकाणी जर मिळवली तर ते येणार मित्रांनो 46. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये काही काही संख्या मालिका सुद्धा सोप्या येत असतात. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण एकूण 10 प्रश्न म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये 5 प्रश्न पाहिलेले आहेत. आता मित्रांनो या ठिकाणी पाऊस चालू झाला. आता पाऊस चालू झाल्यामुळे काय होईल तर मित्रांनो तुम्हाला आवाज व्यवस्थित येणार नाही, म्हणून या ठिकाणी आपण काय करूयात, इथपर्यंत गणित पाहूयात आणि 11 नंतर पुढचं गणित आपण तिसऱ्या भागामध्ये पाहूयात. कारण की मित्रांनो तुम्ही सुद्धा पाहू शकता की तुम्हाला सुद्धा पावसाचा आवाज या ठिकाणी येत असेल, त्यामुळे कदाचित हा व्हिडिओ आपला खरखर करेल आणि तुम्हाला तो कंटाळवाणा वाटेल. म्हणून मित्रांनो पावसाचा व्यत्यय आल्यामुळे आपण हा व्हिडिओ स्टॉप करूयात. वाटल्यास घ्यायचं जर असेल तर आपण घेऊयात, परंतु माझ्या तरी मते मित्रांनो आवाज जर तुम्हाला खरखर जर येत असेल तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पाहू वाटणार नाही. तरीसुद्धा आपण या ठिकाणी 1 किंवा 2 गणित अजूनसुद्धा ट्राय करून पाहूयात. जर तुम्हाला काय वाटतं तर आपण पाहूयात. तर पहा या ठिकाणी पहा 0 0च्या नंतर 2 2च्या नंतर 6 6च्या नंतर 12 12च्या नंतर 20. आता याचं जर निरीक्षण जर केलं तर काय दिलं मित्रांनो 0 0च्या नंतर 2 2च्या नंतर आहे मित्रांनो 6 6च्या नंतर आहे 12 12च्या नंतर आहे 20. म्हणजे यामध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो 2चा फरक आहे. यामध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो 4चा फरक आहे. यामध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो 6चा फरक आहे. यामध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो यामध्ये 8चा फरक आहे. म्हणजे 2 4 6 8 आणि पुढचा फरक कितीचा असणार 10चा असणार. बरोबर आहे. 2 2 ने मालिका वाढतात म्हणजे समोरचा अंक आपला 30 येणार. काय येणार 30 येणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न थोडासा तुलनात्मक दृष्ट्या सोपा होता. आता पुढचा प्रश्न पहा. 16च्या नंतर 6 6च्या नंतर मित्रांनो 13 13च्या नंतर 3 3च्या नंतर 22 22च्या नंतर 4 45च्या नंतर 20 आणि 20च्या नंतर मित्रांनो 10. मग पुढची संख्या काय असेल. आता या ठिकाणी 5 संख्या एकाआडी एक वाढत जात. पहा 16च्या नंतर काय झाला 13 13च्या नंतर काय झाला डायरेक्ट 22 झाला. 22च्या नंतर झाला 45 45च्या नंतर झाला 10.
म्हणजे एकामागे एक संख्या सोडून आपल्याला संख्या जर पाहिल्या तर ती लॉजिक आपल्याला लागत नाही. मग आपल्याला या ठिकाणी करायचं काय लक्षात ठेवा. आता जर पहा पहिली संख्या आहे 16. आता जर आपण 16चे जर आपल्याला 6 करायचे जर ठरवले तर आपण यामधून 10 मायनस करून पाहूयात. 10 मायनस केल्याच्या नंतर आले 6. ठीक आहे. समोरची संख्या आपल्याला 13. 13च्या नंतर आपल्याला 13चे 3 करायचे म्हणून याच्यामधून सुद्धा 10 मायनस करूयात. झाले मित्रांनो 3. आता समोरची संख्या दिली आपल्याला 22. मग याच्यामधून सुद्धा 10 मायनस करून पाहूयात. 10 मायनस केल्याच्या नंतर आलं मित्रांनो या ठिकाणी काय 12. परंतु समोरची संख्या काय दिली 4 दिली, म्हणजे हे आपल्याला मायनस प्लसचं लॉजिक या ठिकाणी लागणार नाही. मग आता करायचं काय. आता समोरची स्टेप काय करायची तर पहा पहिली संख्या दिलेली आपल्याला 16. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे 6 करायचे. मग या दोघांचा जर गुणाकार जर केला तर 6 येतो का तर येतो. 6 येतो. आला 6. समोरची संख्या दिली आपल्याला 13. 13चा दोन्ही संख्येचा गुणाकार करा. एक गुणाकारामध्ये 3 जर केला तर ते येते मित्रांनो 3. समोरची संख्या आली 3. मग दिलेलं आहे 22. 22 गुणाकाराच्या मध्ये 2 करा, म्हणजे 22ची फोड करा आणि त्यामध्ये जे काही 2 22 मध्ये दिलेले त्यामध्ये दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह द्या, म्हणजे या दोघांचा गुणाकार करून पुढची संख्या आली 4. त्याच्यानंतर पहा 20 दिलेले, म्हणजे दोघांचा गुणाकार करा. 4 गुणाकारामध्ये 5 जर केले तर येते 20. म्हणून आता पुढची संख्या येणार 10. 10 संख्या आहे तर 10 गुणाकारामध्ये या ठिकाणी 1 गुणाकारामध्ये 0 करा, म्हणजेच मित्रांनो 0 1 0, म्हणजेच याचं उत्तर असणार 0. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा काय केले, पहिल्या 2 संख्येचा गुणाकार केला म्हणजे 16 दिलेले, तर 16 मध्ये काय केलं 1 गुणाकारामध्ये 6 केला, म्हणजेच मित्रांनो याचं उत्तर 6 आलं. समोरची संख्या आहे 13. 13 गुणाकारामध्ये 13 काय केलं तर या 13च्या दोघांचे 1 आणि 3 पासून 13 बनली, म्हणून 1 आणि 3चा गुणाकार केला, येता आला 3. त्याच्यानंतर आला मित्रांनो 22. 22 2 आणि 2 पासून 22 बनलेले आहे, म्हणून या दोघांच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह दिलं, आलं मित्रांनो 4. त्याच्यानंतर 45 दिलेले आहे. 45च्या दोघांच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह दिलं म्हणून 4 5 20. अशा स्वरूपामध्ये आपण 10 मध्ये 2 संख्येमध्ये गुणाकार जर दिला तर 10 0 0, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 12 प्लस प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर आता राहिलेले जे काही प्रश्न असणार आहेत तर आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत, कारण की आपला 17 मिनिटाचा हा व्हिडिओ झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कंटाळवाणा वाटू नये म्हणून आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे भाग 3 आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.